सिनेमॅटिक सध्या कॉन्टेंट क्रिएशनमध्ये सर्वात जास्त घासला जाणारा शब्द. पण सिनेमॅटिक म्हणजे नक्की काय? तर सिनेमॅटिक म्हणजे बरंच काही. सिनेमॅटिक कॅमेरा अँगल, सिनेमॅटिक फ्रेमिंग, सिनेमॅटिक म्युझिक, सिनेमॅटिक लाइटिंग आणि एक महत्त्वाचा घटक म्हणजे नॅचरल फ्लो ऑफ मोशन, जो कंट्रोल करता येतो फ्रेम रेट आणि शटर स्पीडने. जर तुम्ही सिनेमॅटिक फ्रेम रेट गुगलवर सर्च केलात तर बहुतांशी उत्तर येईल 24 फ्रेम्स पर सेकंड. पण जर तुम्ही कॅमेरा कॉन्फिगर करायला घेतलात तर तुम्ही एका स्विच जवळ थांबणार, NTSC PAL सिलेक्टर. NTSC रिजन म्हणजे नॉर्थ अमेरिका, जपान. इथे इलेक्ट्रिसिटी असते 60 हर्ट्झ फ्रिक्वेन्सीवरती. PAL रिजन म्हणजे युरोप, मिडल ईस्ट, एशिया आणि आपला भारत. इथे इलेक्ट्रिसिटी असते 50 हर्ट्झ फ्रिक्वेन्सीवरती. आता जर तुम्ही भारतामध्ये असाल तर PAL सिलेक्ट करा. PAL सिलेक्ट केलं तर तुमचा फ्रेम रेट होईल 25 फ्रेम्स पर सेकंड. पण आपण आताच गुगलवरती पाहिलं की सिनेमॅटिक फ्रेम रेट तर 24 FPS आहे ना. मग काय यूज करायचं नक्की? आणि हाच आजचा टॉपिक आहे, 25 की 24 फ्रेम्स पर सेकंड. पण तत्पूर्वी बघूया की 24 FPS का? तर याचं उत्तर असं आहे की 24 FPS हा एक ॲडिक्वेट इल्युजन देतो स्मूथ मोशनचं. फॉर एक्झाम्पल एक नॅचरल मोशन ब्लर जे आपण सिनेमामध्ये बघतो त्याचं. आणि 24 FPS हा बऱ्याच वर्ष इंडस्ट्रीमध्ये वापरला गेला आहे. तो म्हणजे इकॉनॉमिकल आणि ह्या टेक्निकल रिझन्समुळे. आणि त्यामुळेच तो आता एक नियम बनला आहे, विच मेंट टू बी ब्रोकन व्हेरी सून. कसा? हॉबिट बघितला? हॉबिट शूट केला होता 48 FPS वरती. विल स्मिथचा जेमिनी मॅन 120 FPS वरती. अवतार वॉटरवे 48 आणि व्हेरिएबल फ्रेम रेट. आणि एक जुनी मूवी आहे चकिंग एक्सप्रेस, ज्यामध्ये काही सीन्स तर लोअर फ्रेम रेटवरती शूट केले गेले होते. विच प्रूव्ज क्रिएटिव्हिटी हॅज नो रूल, रादर क्रिएटिव्हिटी ब्रेक्स एव्हरी रूल. चला टॉपिकवरती परत येऊया. ओके, जर तुम्ही आउटडोर शूट करणार असाल म्हणजे सूर्यप्रकाशामध्ये इन नॅचरल सनलाईट, तर काही फरक पडत नाही. तुम्ही NTSC यूज करा वा PAL यूज करा. मग फरक कुठे पडतो? जर तुम्ही इनडोर शूट करणार असाल आणि AC करंटवर चालणारे लाईट्स यूज करणार असाल तर कसा? असा. जेव्हा फ्रेम रेट आणि लाईट सोर्सची फ्रिक्वेन्सी मिसमॅच होते तेव्हा फ्लिकरिंग होते. मिसमॅच झाल्यावरती फ्लिकरिंग घराघरात होते. यू नो व्हॉट आय मीन टू से. म्हणजे 24 FPS जर तुम्ही 50 हर्ट्झ फ्रिक्वेन्सीवर चालणाऱ्या लाईट सोर्समध्ये यूज केली तर तुम्हाला फ्लिकरिंग येईलच. तसे काही फ्लिकरिंग इश्यूज पोस्ट प्रोसेसिंगमध्ये करेक्ट करता येतात, पण झोल तो झोलच. बऱ्याच वेळा फ्लिकरिंगमुळे फुटेज खराबच होतो बियॉन्ड रिपेअर. पण बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल, जर आपण PAL सिलेक्ट केलं तर स्लो मोशनसाठी जो हायर फ्रेम रेट आहे तो असतो 100. NTSC यूज केलं तर तो असतो 120. म्हणजे PAL यूज केलं तर 20 फ्रेम्स लेस. पण खरंच इतका फरक पडतो? जर तुम्ही 100 आणि 120 FPS स्लो मोशन फुटेज बघितला तर काही फरक पडत नाही. आणि शिवाय स्लो मोशन हे फार कमी वापरायचं असतं. जसं चवीपुरता मीठ जर जास्त वापरलं तर खारटच होणार. तसे वेगवेगळे फ्रेम रेट यूज करून क्रिएटिव्ह इफेक्ट देता येतो. फॉर एक्झाम्पल हाच स्लो मोशन झालं हायर फ्रेम रेट वापरून. स्लोअर फ्रेम रेट वापरून टाईमलेस शूट करता येतं किंवा हॅल्युसिनेशन इफेक्ट यूज करता येतं. पण फ्रेम रेट झाली ही नाण्याची एक बाजू. नाण्याची दुसरी बाजू आहे शटर स्पीड. नॉर्मली शटर स्पीड हा फ्रेम रेटच्या 180 डिग्री अँगलमध्ये अपोजिट असतो. म्हणजे जर तुमचा फ्रेम रेट असेल 25 तर तुमचं शटर स्पीड पाहिजे 1/50. जर 100 असेल तर 1/200. हा एक सर्वमान्य नियम आहे. पण हा नियम तोडून कधी कधी फ्लिकरिंग इश्यूज अवॉइड करता येतात आणि क्रिएटिव्ह लुक पण देता येतं. पण त्याबद्दल पुन्हा कधीतरी. व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब आणि लाईक नक्की करा. तोपर्यंत कीप इट सिनेमॅटिक.